आजची मिसा हेनरिता डिकोना हिच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी ख्रिस्तवासी जसिंटा फलकाव 6 महिन्याची आठवण, ख्रिस्तवासी विन्सेंट अंदोन परेरा यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, कालच्या दिवशी आपण संत लॉरेन्स धर्मप्रसेवक व रक्तसाक्षी याचा सण साजरा केला. परमेश्वराला हे सुंदरसं स्तुतिगीत गाऊन आज संत क्लेरा कुमारिका हिचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. ख्रिस्ताच्या वचनानुसार तिनं जीवन जगली आणि इतरांना जगण्यासाठी सहकार्य केलं. सर्व सद्गुणात शिरोमणी मानलेला सद्गुण म्हणजे नम्रता. आजची उपासना आपल्याला नम्र होऊन जीवन जगण्यासाठी पाचारण करीत आहे. या पाचारणाशी आपण एकनिष्ठ राहावं आणि नम्र होऊन संताप्रमाणे जीवन जगावं. ख्रिस्ताच्या सानिध्यात म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. ज्या पापामुळे आपण स्वतः अहंकारी बनलेलो आहोत, गर्विष्ठ बनलेलो आहोत, त्या पापांची आठवण करून नम्र होऊन परमेश्वर पित्याकडे अंतःकरणापासून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनमुनिती कुमारी, पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, संत क्लेराच्या अंतःकरणात तू गरिबांची आवड निर्माण केलीस. तिच्या प्रार्थनेमुळे आम्हाला ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे अंतःकरणपूर्वक गरीब बनण्यास व शेवटी तुझ्या वैभवाचं आनंददायी दर्शन मिळवण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. एहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक. त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा.
मी पाहिले तो माझ्याकडे एक हात पुढे झाला आणि पहा, त्या हातात ग्रंथपट होता. तो त्याने माझ्यापुढे पसरला. त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक आणि आकांत ह्याविषयी लेख होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर आणि जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जा, इस्रायल घराण्याकडे जा आणि त्याच्याजवळ माझी वचने बोल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यानंद करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत, ते माझे मंत्री आहेत. प्रतिसाद. प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझे तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. प्रतिसाद. प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. तुझे निर्बंध माझे सर्व काळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. प्रतिसाद. प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मतैलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा कायापालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल. जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. सांभाळा, या लहानांतील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्याचे दिव्यदूत माझ्या स्वर्गांतील पित्याचे मुख नित्य पाहतात. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली
आणि त्यांतून एखादे भटकले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही का? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हाला खचित सांगतो. तसे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या पित्याची इच्छा नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, मनुष्याला मानसिक खरं सुख हवं असेल तर त्यासाठी ज्या अनेक सद्गुणांची गरज आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आणि अतिश्रेष्ठ असा जर कुठला सद्गुण असेल तर तो सद्गुण म्हणजे नम्रता होय. नम्रता याचा शब्दाचा अर्थ नमणे किंवा वाकणे असा आहे, परंतु केवळ शरीराने वाकणे किंवा शरीराने नमणं असा नम्रतेचा अर्थ होऊ शकत नाही. तर नम्रता याचा खरा अर्थ मनाचं नमणं, अंतःकरणाचं वाकणं, मनाचा साधेपणा, मनाचा मोकळेपणा, मनाची गरिबी, मनाचा विनय असा होतो. जो मनुष्य मनाचा नम्र असतो त्याला आपल्या संपत्तीचा, आपल्या घरादाराचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या ताकदीचा, आपल्या कुशलतेचा, सत्तेचा, अधिकाराचा, मालमत्तेचा गर्व नसतो. कारण तो मानतो की आपल्याकडे जे काही आहे ते आपल्याला देवाने उसनं दिलेलं दान आहे. मग ते धन ईश्वराचं असतं, तन ईश्वराचं असतं, सर्वस्व ईश्वराचं असतं. सर्व काही ईश्वराने दिलेलं आहे असं जर आपण नम्र होऊन स्वीकारलं तर आपण जे आहे त्याच्यात समाधानी बनतो. ज्यावेळेला पवित्र मरेला देवदूताने निरोप दिला तू देवाची आई होणार आहे, तेव्हा ती अगदी नम्र लीन झाली आणि म्हणाली तुझ्या इच्छेप्रमाणे हो. अनेक संतांनी सुद्धा हा देवाचा कॉल, ज्याला आपण पाचारण म्हणतो, ईश्वराची हाक म्हणतो, ती अगदी नम्रतेने स्वीकारली आणि ते नम्रतेचे जीवन जगले. नम्र असलेली व्यक्ती कोणावर कधी रागवत नाही, ती जीवापाड प्रेम करते, ती समोरच्या व्यक्तीला व्यक्ती देव म्हणून पाहत असते. प्रिय बंधुभगिनींनो, आज आपण संत क्लेर हिचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. असिसी या गावामध्ये जन्मलेला संत फ्रान्सिस याच्याच वेळेला म्हणजे 12व्या शतकामध्ये तिचा जन्म झाला. एकाच देवळामध्ये तिने स्नान संस्कार बाप्तिस्मा स्वीकारला. संत फ्रान्सिस असिसीच्या प्रवचनाचा पगडा तिच्या जीवनावर उमटला आणि आपल्या आईवडिलांच्या इच्छेनुसार न वागता, आईवडिलांची इच्छा होती की लग्न करून घ्यावं, ती झावळ्यांच्या रविवारी रातोरात आपल्या महालांतून पळाली आणि आपले भरजरी वस्त्र अंगावरून काढून तिने वैराग्याची वस्त्र परिधान केली. ती नम्र झाली आणि आपलं संपूर्ण जीवन तिने ख्रिस्तासाठी समर्पित केलं. तिचा इतका पगडा संत फ्रान्सिसचा जीवनाचा पडलेला होता की तिने आपल्या जीवनामध्ये
संत फ्रान्सिस असिसी हिची प्रार्थना अगदी आत्मसात केली आणि त्याप्रमाणे ती जगली. अग्रिम नम्रतेचं जीवन. आजच्या शुभवर्तमानामध्ये शिष्य येऊन प्रभूला सांगतात, स्वर्गराज्यात मोठा कोण? ख्रिस्ताने त्याला बालकाचं उदाहरण दिलं. जशी बालकं नम्र, निरागस, नम्र असतात, तसं झाल्याशिवाय तुमचा स्वर्गराज्यात प्रवेश होणार नाही. बालकं ही निष्कपटी असतात. त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी रागलोभ नसतो. एखाद्या वेळेला बालकामध्ये भांडण झालं तर दुसऱ्या लगेच ते एकमेकांच्या गळ्यात गळा घालतात आणि एकमेकांची होत असतात. प्रिय बंधुभगिनींनो, नम्र असलेल्या माणसाची प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो. याचं अनेक उदाहरणापैकी एक उदाहरण आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. परुषी आणि जकातदार देवळामध्ये आल्यानंतर त्याने कशा प्रकारे नम्र होऊन प्रार्थना केली याचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. परुषाने अहंकाराने प्रार्थना केली. त्या जकातदारासारखा मी नाही, परंतु त्या जकातदाराने अगदी आकाशाकडे नजर न लावता नम्र होऊन प्रार्थना केली, मजपाप्यावर दया कर. आणि त्या जकातदाराची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. प्रिय बंधुभगिनींनो, संत क्लेअरने देखील अगदी नम्र होऊन आपलं जीवन ख्रिस्तासाठी समर्पित केलं. 59 वर्षे जीवन जगली ती आणि तिला संत फ्रान्सिस असिसीचं चिमुकलं फूल म्हणून संबोधिलं जातं. मरणानंतर तिला 2 वर्षानंतरच संतपद बहाल केलं. असं सांगितलं जातं की तिचा देह, मृतदेह अद्याप परत कुजलेला नाही. प्रिय बंधुभगिनींनो, नम्रतेचं जीवन जगण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. आपण नम्र होऊन जीवन जगावं आणि आपल्या सद्गुणामध्ये वाढ करावी. म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया, जेणेकरून आपण स्वर्गराज्यासाठी मोठं धन, मोठी संपत्ती प्राप्त करू शकू. आमीन. बंधूंनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभाव स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, कुमारिका संत क्लेर हिच्या सन्मानार्थ, स्मरणार्थ तू आमच्या आराधनेचा स्वीकार कर. या सर्वश्रेष्ठ बलिदानानं तू आमच्या मनात तुझ्यावरील व इतरावरील निस्वार्थी प्रेम वाढव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि
तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू तुझा गौरव असो. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. योग्य आणि तारणदायक आहे. स्वर्गीय राज्याकरिता प्रभू ख्रिस्ताला आपले पूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केले, त्या संत क्लेराचा आम्ही सण साजरा करीत आहोत. त्याच्याप्रमाणे शुद्धतेचे जीवन जगण्यास तो मला पाचारण करतो व आगामी जगांतील कृपादानांचा अनुभव या पृथ्वीवरच घेण्यासाठी आमंत्रण देतो. म्हणून सर्व संत आणि सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर आणि तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तो मला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलं, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत क्लेअर व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं नम्र होऊन प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मौत पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्यतेनेची कृपा कर. तो नित्यजीव असून सदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल, मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
आपण प्रार्थना करूया. हे दयाधन परमेश्वरा, कुमारिका संत क्लेरा हिच्या सणाच्या दिवशी तू आम्हाला स्वर्गीय भाकर दिली आहेस, हे आमचं परम भाग्य आहे. या दिव्य भाकरीमुळे आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळू दे, शरीरास आरोग्य लाभू दे आणि या जीवनात विषयी कृपा व स्वर्गात वैभव मिळू दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा मानवजातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजासाठी आम्हाला भरपूर पाऊस पाणी दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पैत मारे देवाचे माते, आम्हा बापासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणास वेळी आमीन. हे दया माते, कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.